प्रिया मॅडम, ह्याच दिवसाची वाट बघता बघता माझं अख्खं आयुष्य बदललं. मी, दादाने, पारुने, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा पण खूप प्रयत्न केले की हे सगळं घरच्यांच्या सहमतीने व्हावं, पण ते तयार होतील असं वाटत नाहीये मला. तुम्हाला गमवायची रिस्क मी नाही घेऊ शकत प्रिया मॅडम. मी आधीही तुम्हाला म्हटलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करूया, पण तुम्ही त्यासाठीही तयार नव्हता. मी म्हणाल की आपण थांबूया, बघूया काय होतं. आणि आज सगळ्या गोष्टी अजून वाईट झाल्यात प्रिया मॅडम. म्हणून आज इथे देवाच्या साक्षीने मी लग्न करणार आहे तुमच्यासोबत. प्रीतम सर, हे बघा प्रीतम सर, तुम्ही घाई नका करू. थोडा पेशन्स ठेवा. आपण इथपर्यंत आलो ना, थोडक्यात विस्कटू नका सगळं. आदित्य सर आणि पारू करतील काहीतरी, मला खात्री आहे. हे बघा, हे असं लग्न करणं म्हणजे पळवाट झाली. तरी तुला सांगितलं होतं आधी, जशी प्रिया माझी मुलगी आहे तशीच पार्वती सुद्धा आहे. माझ्याच घरात राहून तू माझ्या मुलीवरती ओरडतोस, तिच्याशी भांडतोस, त्याचीच ही शिक्षा आहे. जोपर्यंत या दुधाला उकळी फुटत नाही तोपर्यंत तिला असंच कडेवर घेऊन उभं राहायचंस तू. हीच तुझी शिक्षा. आणि मंदाताई, तुम्ही लक्ष ठेवा. हो. जर का यांनी पार्वतीला खाली ठेवलं ना तर मला सांगा, दिवसभर उभा करेन त्याला असाच उन्हात. काय आबा वगैरे नाही. आबासाहेब, बंदा मावशी, दूध उकळलं का बघ पटकन. नाही रे, बंदा मावशी, गॅस पास करा. खाली जा. चला, सोडू. अरे तुला नाही, दुधाला म्हणते. अरे हा, बंदा मावशी, अरे उकळलं की. तू तुझ्या बायकोवरचं प्रेम सिद्ध केलंस. आता माफी माग बघू तिची. पारू, माफ कर मला. आणि हात दुखले असतील ना तुमचे, मी चेपते. नको. नशीबवान आहेस हं तू, इतके प्रेमळ बायको तुला मिळाली. पार्वती, दूध उकळलंय हं, त्यात साखर टाक आणि तुझ्या नवऱ्याला दे. म्हणजे पुढच्या वेळी उचलताना ताकद येईल त्याला चांगली. कॉमेडी आहे मंदा मावशी. पार्वती, ए पार्वती. हा, काय झालं आबा? प्रिया घरात कुठे दिसत नाही, तुला माहितीये का? नाही माहिती. आबासाहेब, त्या रणजितने तर पुन्हा काही केलं नसेल ना? दादा, मी आणि प्रिया मॅडम गावातल्या मंदिरात लग्न करतोय. सॉरी, पण मला दुसरा कुठला ऑप्शनच दिसत नाहीये. प्रीतम आणि प्रिया दोघं मंदिरात लग्न करताय. तेव्हा हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे मला माहित नाही, तर प्लीज पाठीशी राहा. प्रिया मॅडम, मी दादाला मेसेज करून ठेवलाय. आय होप तो समजून घेईल आपल्याला.
प्रीतम सर, तर सगळ्यांच्या साक्षीने झालं असतं नाही लग्न, तर तुमच्या गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र असतं. आता हा धागाच आपल्यासाठी मंगळसूत्र आहे. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हावं साहेब, मला वाटतं यात 100% रणजितचा हात असणार आहे. नाही, तुला काय माहित? नाही ते सांगायचंच राहिलं. ते प्रिया मॅडम औषधाच्या दुकानात गेल्यात ते माझ्यासाठी पट्टी घ्यायला. ते अरे पण मग आधी सांगायचं ना. विसरलो. आणि नंदी कुठे आहे? प्रिया मॅडम सोबत. ते काय झालं की मी नंदीला पाठवलं होतं हे पट्टी आणायला, पण त्याला काही कळणार नाही ना, म्हणून प्रिया मॅडम त्याच्या सोबत गेले. वाय? मी जरा शेतावर जाऊन येतो. प्रिया आली की तिला भेटायला सांग मला. वय? वय चालतंय. च प्रताप, सॉरी प्रिया मॅडम, मला हे असं लग्न करावं लागतं. आबासाहेब, दादासाहेब कोणीच इथे नाही आहेत. याचं वाईट वाटत असेल तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. यानंतर कधीच तुमच्या डोळ्यात अश्रू नाही येऊन देणार मी. का थांबलात? बांधा ते मंगळसूत्र प्रिया मॅडमच्या गळ्यात. अरे बापरे, हात कापायला लागलेत की हो तुमचे. हे समजा करून आपण आपल्या जवळच्या माणसांना, आपल्या घरच्या माणसांना फसवतोय, असा काहीतरी विचार येतोय का तुमच्या मनात? म्हणून धाडस होईना. प्रीतम सर, खरोखरच देवी आईंचं रक्त आहे ना तुमच्या अंगात? ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्यांच्यापेक्षा तुमचं हे लगीन होणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटत असेल ना, तर बांधा ते मंगळसूत्र प्रिया मॅडमच्या गळ्यात. आणि मला एक सांगा, तुमच्या आई वडिलांना, भावाला, तुमच्या सगळ्या जवळच्या माणसांना नाराज करून तुम्ही दोघं आयुष्यभर खुश राहाल असं वाटतंय तुम्हाला? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे असं समज करून देवी आईंच्या नावाचा सन्मान होईल का त्यांच्या नावाला कलंक लागल? काय वाटतंय तुम्हाला? बोला प्रीतम सर, काय वाटतंय तुम्हाला? आणि कोण स्वीकारणार आहे तुमचं हे नातं?
फक्त तुम्ही दोघच? आणि काय मिळणार आहे तुम्हाला यातनं? हे बघा, आबासाहेबांना देवी आईंमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला नाही माहिती. आणि तुमच्या या अशा वागण्यानं त्यांच्यातली परिस्थिती सुधारल का अजून बिघडल? प्रिया मॅडम, मुलगी ही तिच्या बापाची इज्जत असते, त्यांचा स्वाभिमान असते. आणि तुम्ही आबासाहेबांना चांगलंच ओळखता. मला नाही वाटत त्यांनी तुम्हाला कधी दुखावलं असेल. फुलाप्रमाणे जपलं असेल तुम्हाला, डोळे झाकून विश्वास ठेवला असेल तुमच्यावर. आणि हे समज करून समध्या गावासमोर आबासाहेबांची मान खाली गेलेली चालेल का तुम्हाला? माझी विनंती आहे, तुम्ही हे समज नका करू. आपला यो मार्ग नाही. जी काय बी अडचण झाली ना, त्यावर आपण शांतपणे विचार करून मार्ग काढूया. तुमच्या दोघांचं लगीन आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं करू, घरच्यांच्या परवानगीनं करू. घरच्यांच्या परवानगीनं लगीन होणं हे समध्यांच्याच नशिबात नसतं. ठीक आहे पारू, ठेवतो मी तुझ्यावर विश्वास. माझी बॅग तयार असेल इथून निघायला. तुला वाटतंय ना सगळं नीट होईल? तूच सुचव मग काय तो मार्ग. तुम्हाला सगळे कामं कळली आहेत ना तुमची? कुठलीही चूक होता कामा नये. हा, तुम्ही येऊ शकता. अहिल्या, लग्न 2 दिवसावर आलंय. मेहंदी हळद सगळंच बाकी आहे. आणि प्रीतम जर वेळेवर नाही आला तर मग त्याची उष्टी हळद दिशाला लावणार कशी आपण? मॉम, डोंट क्वेश्चन हर. हे बघ, सासू मॉमनी शब्द दिलाय म्हणजे तो त्या खरा करणारच. आय ट्रस्ट हर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदित्य उद्या प्रीतमला नक्की घेऊन येतोय. ते दोघं आले की आपण लग्नाचे विधी सुरू करू. हा, नाही, आनंदाची बातमी आहे. आमच्या प्रियाचा साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय. हो, संपूर्ण कुटुंबाने नक्की यायचंय. वाट बघतोय. जरूर. माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. एकाही पाहुण्याला साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण गेलं नाही असं व्हायला नको. हा, नमस्कार. आमच्या प्रियाचा साखरपुडा आहे. मगाशी तो तिकडनं आला, तो घरी आला ना, मग तुमचं लक्ष नव्हतं कुठे गेला तर? अबा, ए, इथं काय करतोस? तूच म्हणालास ना निघायचं. मग गावच्या वेशीवर येऊन बसलोय. हे बघ, चल मी रेडी आहे. आपण कुठेही जाणार नाही आहोत. उद्या प्रियाचा साखरपुडा आहे. वहिनी, मी काय म्हणते,
आपण मेहंदीसाठी एखादा ड्रेस कोड रंग ठेवूयात का? दामिनी, तू तुला हवी ती साडी नेस ना, इतरांना कशाला सक्ती? आदित्यचा फोन. हॅलो, काय निघायची तयारी झाली ना? कधीपर्यंत पोहोचताय घरी? आम्ही अजून निघालो नाही आहोत, अजूनही इथेच आहोत. म्हणजे काय बोलतोय सर हे? काही प्रॉब्लेम आहे का? आई ऍक्च्युली काय झालंय ना, मी इथे एकाला शब्द दिलाय आणि तो पूर्ण केल्याशिवाय मला इथून निघता येत नाहीये. सो प्लीज आजच्या दिवस इथेच थांबावं लागेल. उद्या निघतो, चालेल का? तू कोणाला शब्द दिलायस, काय शब्द दिलायस मला माहिती नाही. मला तुम्ही दोघंही उद्याच्या उद्या घरी हवे आहात. आई प्लीज फक्त एकच दिवस आम्हाला राहण्याची परवानगी दे. तुला माहिती आहे ना, मी तुझा शब्द कधीच मोडला नाहीये. एकच दिवस म्हणतोय मी, प्लीज. तू आजपर्यंत माझा शब्द टाळलेला नाहीयेस, यावेळेलाही टाळू नयेस असं मला वाटतं. मला तुम्ही दोघंही उद्या घरी हवे आहात, बस. अहिल्या, तू अगदी बरोबर बोललीस. कसे ना, बिझनेस नंतरही होत राहील, पण हे महत्वाचे इव्हेंट्स आयुष्यात एकदाच होतात. त्यांचं इथे येणं महत्वाचं आहे. आता काय करणार आहेस तू? आता तर आईची ऑर्डर आली आहे, आता जावं लागेल ना आपल्याला. वर तोंड करून मला सांगत होता की ऐक माझं, मी सगळं नीट करतो. कर ना मग नीट. प्रिया मॅडमचा साखरपुडा येते, तिथे माझं लग्न आहे. कसं मॅनेज करणार आहोत आपण? काही नाही करू शकत आहे आपण, आणि तू तर काहीच करू शकत आहे. निघूया इथून. आणि हा, ते प्रिया मॅडमला सांगायची काही गरज नाही. त्यांना कळवते त्यांचा प्रीतम किती पळपुट आहे ते. प्रीतम सर, जरा थांबा. तुम्ही नका गडबड करू. मला खात्री आहे देवी आई आणि एक दिवस थांबायला परवानगी नक्की देतील. अरे तू ऐकलंस ना आई काय बोलली ते? तरी तुला हे वाटतं? नाही म्हणजे माणसाने ऑप्टिमिस्टिक असावं, पण इतकं? तू माझ्या आईला माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस का? आईचा फोन. हॅलो आई. हॅलो आदित्य, हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या अर्थी तू थांबण्याचा आग्रह करतोयस, म्हणजे नक्कीच तसं काहीतरी महत्वाचं काम असणार. ठीक आहे, तुम्ही उद्याचा दिवस तिकडे थांबा, पण हळदीच्या दिवशी मला तुम्ही दोघंही इकडे घरात हजर हवे आहात. हा, ओके, थँक्यू सो मच. आम्ही येतो उद्या. बाय. जस्ट यू सो स्वीट, थँक्यू सो मच. तुला कसं माहिती होतं की आई फोन करेल? लास्ट इयर ते गोड दिसतेस तुला असताना. प्रीतम, आपल्याकडे एक दिवस आहे. तू विश्वास ठेव, आपण सगळं ठीक करूया. हा, पण आपण करायचं काय? सगळे दरवाजे तर बंद झालेत आपल्यासाठी. प्रीतम सर, दरवाजा बंद असेल तर खिडकी उघडायची, आणि जर का खिडकीच बंद असेल ना, तर मग भिंत तोडून टाकायची. पण आपलं ध्येय पुरं करायचं म्हणजे करायचं. प्रीतम, आता जी काय ऍक्शन घ्यायची आहे ती तुलाच घ्यावी लागणार. मी काय सांगतो त्या ऍक्शन बोल. तू आबासाहेबांना जाऊन सांग की तुझं प्रियावर किती प्रेम येते. हे तू येणार आहे काय? मला सुसाईड करायला सांगतोय तू? अरे बरं, मी जाऊन सांगेन आबासाहेबांना. ते काय म्हणणार आहेत? या आबासा लग्नाची बोलणी करू. काय बोलतो यार? प्रीतम सर, आदित्य सर जे बोलतायत ते बरोबर आहे. आता आपल्याकडं दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नाही. तुम्हाला आबासाहेबांसमोर जाऊन तुमचं प्रिया मॅडमवर प्रेम आहे हे तुम्हाला ठामपणे सांगता यायला पाहिजे. पण हा, तुम्ही जेव्हा आबासाहेबांसमोर जाल तेव्हा देवी आईंचा मुलगा प्रीतम किर्लोस्कर म्हणून नाही जायचं, तर प्रिया मॅडमवर प्रेम करणारा नंदी म्हणून जायचं. प्रीतम सर, आपण प्रेम करताना जेवढी हिंमत दाखवतो ना, तेवढंच ते प्रेम मिळवताना आणि ते निभवताना सुद्धा दाखवता आली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना की प्रिया मॅडम कायम तुमच्या बरोबर असायला हव्या, तुमच्या आयुष्यातून त्या कधीच दूर जाता कामा नाही.
तर तुम्हाला हे करावंच लागेल. नाही, मला प्रिया मॅडमला गमवायचं नाहीये. त्यांच्यासाठी मी काही करू शकतो.